होत आहेत हे या कार्बनचा परिणाम आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं अमेरिकेसारखे देश आहेत. आपल्याकडं जरी होत असलं तरी भारतातले सगळे लोक कार्बन काही वाढवत नाही आहेत. भारतातले श्रीमंत लोक, भारतातले शहरं, भारतातली महानगरं ही कार्बन वाढवत आहेत. नेक्स्ट. आता गंमत आहे. आता हे सगळं रोखण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? कार्बन कमी करायला पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? तुम्ही काय म्हणाल? कार्बन जर वाढतंय तर कार्बन कमी केलं पाहिजे. पण इतके अफलातनं डोके चालवणारे लोक आहेत, बुद्धी कुठं लावायची हे पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर अमेरिकेतले काही लोक काय म्हणले, म्हणजे जर समजा कार्बन इमिशन कमी करायचं तर काय उपाय असतात? तर एका गाडीतनं एक जण जाऊ नका, तुम्ही स्वतःची गाडी चालवू नका, सार्वजनिक वाहतून म्हणजे तुझी स्कूटर चालवू नको, कार चालवू नको, तू बसमधनं जा, रेल्वेतनं जा, असं आपण सांगतो. अमेरिकेत तसं सांगत नाहीत. ते काय म्हणतात माहिती आहे? अंतराळामध्ये 16 लक्ष, नीट लक्ष द्या, 16 लक्ष चौरस किलोमीटर लांबीचा आरसा, तो बारका दिसतोय ना, पृथ्वीपासून अवकाशात जायचं आणि 16 लक्ष किलोमीटरचा आरसा जर बसवला तर तो सूर्यकिरण परतून लावेल. त्यामुळे 1% सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडणारा जर परत गेला तर पृथ्वी गरमच होणार नाही. अशी आयडिया अमेरिकेत काढली. कशी वाटते बघा? त्याचा खर्च किती होतो ते बघा. पण अशा कल्पना पण सांगणार आहेत. म्हणजे काय? तू खर्च कमी करू नको रे. आपण काय म्हणतो? खर्च कमी करू नको. हां, तुझं जेवढा ऐपत आहे तेवढं खर्च करते. तसं नाही, तू काही काळजी करू नको, तुला पाहिजे ते कर, पाहिजे तेवढी घाण कर. आपण डायरेक्ट असं करू. किंवा दुसरं, 2 ध्रुव आहेत, त्याच्यावर बर्फ आहे, ते वितळतंय, आपण त्याच्या